afternoon, student. Standard 7, subject science, lesson number 5, food safety. In previous lecture, we have studied the quantitative and qualitative wastage of food storage and preservation. हे टॉपिक आपण मागच्या तासाला पाहिलेले आहेत. आज आपण मेथड्स ऑफ फूड प्रोटेक्शन हा टॉपिक चालू करत आहोत. त्यामध्ये 3 पॉईंट आपण काल पाहिले होते. फ्रीजिंग, त्यानंतर स्मोकिंग आणि यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स. फ्रीजिंगमध्ये काय प्रोसेस होते तर बायोलॉजिकल अँड केमिकल रिएक्शन इन फूड मटेरियल आर सॉल्ड डाऊन ॲट अ लो टेम्परेचर. लो टेम्परेचरला आपण एखादी बायोलॉजिकल किंवा केमिकल रिॲक्शन त्या फूड मटेरियल स्लोली करत असतो आणि रिझल्ट काय मिळतो त्याचा तर फूड रिमेन्स इन अ गुड कंडिशन फॉर ए लॉंगर ड्युरेशन. जास्त काळासाठी ते फूड चांगल्या दर्जामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जसे की आपला फ्रीज आहे. फ्रीजमध्ये आपण एखादा पदार्थ जास्त दिवस व्यवस्थित साठवून ठेवला, प्रिझर्व करून ठेवला तर तो आपल्याला व्यवस्थित मिळतो. सेकंड आहे स्मोकिंग. फूड इज प्रिझर्व्ड विथ द हेल्प ऑफ स्मोक. ॲल्युमिनियम फॉस्फेट इज यूज्ड इन दिस मेथड. धुरीकरण म्हणजे धूर करून एखादे पदार्थही साठवून ठेवले जातात. जसं की राख आहे. ही राख जर आपण सिरियल्स किंवा पल्सेस ज्यावेळी प्रिझर्व करून ठेवतो, साठवून ठेवतो, त्यावेळी आपण ती राख यूज करतो. त्याचप्रमाणे स्मोकिंग, धुराचा वापर आपण मीठ, फिश ह्या वेगवेगळ्या गोष्टी साठवून ठेवण्यासाठी, प्रिझर्व करून ठेवण्यासाठी उपयोग करतो. यूज ऑफ इन्सेक्टिसाइड. मेलिशन इज स्प्रेड ऑन द गनी बॅग्स कंटेनिंग फूड ग्रेन्स. जे काही आपली धान्याची जे पोते आहेत त्या पोत्यांच्या बाजूनी किंवा वरच्या साईडनी आपण इन्सेक्टिसाइड कीटकनाशकाचा वापर करत असतो. इरेडिएशन्स. इन धिस मेथड फूड इज एक्सपोज्ड टू आयोनायझिंग रेडिएशन सच ॲज हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स इमिटेड बाय एक्सेलेटर्स, एक्स-रे, गॅमा रेज इमिटेड बाय रेडिओॲक्टिव्ह आयसोट्रोप्स इट्सेट्रा. दिस प्रोसेस डिस्ट्रॉयज द मायक्रोब्स, इन्सेक्ट इसेट्रा. म्हणजे काय तर इरेडिएशन म्हणजे किरण, जसं की सूर्यकिरण आहेत. आपण आपले धान्य वाळवतो उन्हामध्ये आणि मग ते प्रिझर्व करून ठेवतो. त्याचप्रमाणे इरेडिएशन्स म्हणजे वेगवेगळे एनर्जी इलेक्ट्रॉन इमिट होतात इन ॲक्सेलरेटर्स म्हणजे आयोनायझिंग रेडिएशन्सद्वारे फूड एक्सपोज करण्यासाठी, ठेवण्यासाठी, प्रिझर्व करण्यासाठी, ते चांगल्या दर्जामध्ये राहण्यासाठी आपण इरेडिएशन्सचा वापर करत असतो. त्यामध्ये आपल्याला एक्स-रेज, गॅमा रेज इमिटेड बाय रेडिओॲक्टिव्ह आयसोट्रोप्स. आपण 6वीला पाहिले रेडिओॲक्टिव्ह आयसोट्रोप्स कोणकोणते आहेत ते पहिल्याच लेसनमध्ये बघितले बघा. इनर्ट गॅसमध्ये नायट्रोजन गॅस आहे, नंतर झेऑन, क्रिप्टॉन, हे सगळे काय आहेत तर रेडिओ ॲक्टिव्ह आयसोट्रॉप्स आहेत. हे आपल्याला काय करतात तर आपलं जे धान्य किंवा काही गोष्टी आपण प्रिझर्व करून ठेवतो त्यासाठी या सगळ्या गोष्टींचा आपण काय करत असतो वापर. दिस प्रोसेस डिस्ट्रॉयज द मायक्रोब्स. आणि हे काय करतात तर मायक्रो जे सूक्ष्मजीव आहेत ते काय करतात डिस्ट्रॉयड, नाहीसे करतात. इन्सेक्ट नाहीसे करतात, इसेट्रा. सेल्फ लाईफ ऑफ अ फ्रूट्स इन्क्रीज ड्यू टू इन्क्रीज इन अ रॅपनिंग पिरियड. आणि फळं पिकण्याचा जो कालावधी आहे तो सुद्धा काय होतो वाढतो ड्यू टू इन्क्रीज इन रॅपरिंग पिरियड्स. म्हणजे पदार्थाला एक विशिष्ट प्रकारे रॅपिंग म्हणजे बांधून ठेवणे किंवा एक विशिष्ट प्रकारे झाकून ठेवल्यानंतर फ्रूट काय होतात तर ते पिकण्याचा कालावधीसुद्धा काय होतो वाढत असतो. द सेल्फ लाईफ ऑफ अ पोटॅटोज अँड ओनियन इन्क्रीज ड्यू टू स्लॉट डाऊन स्प्रोटिंग. आणि सेल्फ लाईफ पोटॅटोज ऑफ ओनियन्स इन्क्रीज म्हणजे अंकुर वाढण्याची, सेल्फ लाईफ म्हणजे त्याचं अंकुरण्याची जी प्रोसेस आहे ती कधी होते तर स्प्रॉटिंग म्हणजे मोड आल्यानंतर. आता तुम्ही जास्त दिवस जर कांदे बटाटे ठेवले तर त्याला काय येतात स्प्रॉटिंग, मोड येतात. आणि ते मोड आल्यानंतर ते पीक लवकर खराब होऊ लागतं. जर ते आपण इरेडिएशनमध्ये उन्हामध्ये वगैरे ठेवले तर ते काय होते सुकतात. यूज ऑफ इनर्ट गॅस, वायूंचा वापर. नायट्रोजन गॅस इज फिल्ड इन एअर टाईट पॅकेट्स ऑफ पोटॅटो वेपर्स अँड अदर फूड प्रोडक्ट्स, thus preventing the growth of fungus and insect in them.
आणि जे तुम्ही कुरकुरे वगैरे बाजारातून घेता त्यावेळी ते जे पॅकेट असतं ते कसं असतं, फुगवलेलं असतं. का असतं तर त्यामध्ये इनर्ट गॅस, नायट्रोजन गॅस भरलेला असतो. का तर ते फूड जे काही त्यामध्ये पदार्थ आहे त्यावर फंगस ग्रो होऊ नये किंवा त्याला इन्सेक्ट लागू नये, त्यामुळे त्यामध्ये आपण काय भरतो, इनर्ट गॅस भरत असतो. यूज ऑफ प्रिझर्वेटिव्ज. नॅचरल प्रिझर्वेटिव्ज म्हणजे कशा प्रकारे आपण नैसर्गिक परिरक्षक किंवा एखाद्या पदार्थाचा कशा प्रकारे वापर करतो, कशा प्रकारे त्याचं निरीक्षण करतो. सम नॅचरल अवेलेबल मटेरियल्स लाईक सॉल्ट, शुगर, ऑइल आर युज्ड ॲज अ प्रिझर्वेटिव्ज इन पिकल, जाम, मोरंबा, पेथा इट्सेट्रा. जे की नॅचरल मटेरियल आहेत, जसं मीठ आहे, साखर आहे, तेल आहे, हे सगळे युज्ड ॲज अ प्रिझर्वेटिव्ज इन पिकल्स. हे सगळे पदार्थ आपण लोणचं किंवा जाम, मोरंबा असेल, पेठा असेल, या सगळ्या पदार्थांमध्ये काय करतो तर नॅचरल नैसर्गिक परीक्षकाचा त्यामध्ये आपण वापर करत असतो. केमिकल प्रिझर्वेटिव्ज. ॲसिटिक ॲसिड, व्हिनेगर, सायट्रिक ॲसिड लिंबामधलं, सोडियम बेन्झोनेट अँड सम नायट्रेट अँड नायट्रिट सॉल्ट्स आर सम एक्झाम्पल ऑफ अ केमिकल प्रिझर्वेटिव्ज. हे सगळे काय आहेत तर केमिकल प्रिझर्वेटिव्ज आहेत. दे आर युज्ड इन अ सॉस, जेली, जाम अँड इन अ पॅकेज्ड रेडी टू कुक व्हेजिटेबल अँड रेडी टू ईट फूड. हे जसं की बघा आता पनीर मसाला आणता तुम्ही, त्यामध्ये सुद्धा सायट्रिक ॲसिड असतं, व्हिनेगर असतं, असे प्रत्येकामध्ये वेगवेगळे पदार्थ मिसळलेले असतात. आणि हे काय करतो आपण, हे सगळे काय आहेत तर केमिकल प्रिझर्वेटिव्ज आहेत. केमिकल म्हणजे काय तर औषधामार्फत किंवा एखादं केमिकल त्यामध्ये एखाद्या पदार्थामध्ये केमिकल, जसं की आपण वेगवेगळे खायचे कलर्स वापरतो, हे सुद्धा काय आहे, एक केमिकल प्रिझर्वेटिव्ज आहे. आणि ते सगळं यूज कशामध्ये केलं जातं तर सॉसमध्ये, जेली जाम्समध्ये किंवा तुम्ही जे मसाले आणता त्या मसाल्यांमध्ये सुद्धा केमिकल प्रिझर्वेटिव्ज असतात. दीज प्रिझर्वेटिव्ज कीप द फूड सेफ फॉर अ व्हेरी लाँग ड्युरेशन. आणि हे जे केमिकल्स आहेत ते त्याच्या एक्सपायरी डेटपर्यंत ते आपण लाँग ड्युरेशनसाठी ठेवू शकतो किंवा वापरतो. नेक्स्ट प्रोटेक्शन आहे pasteurization. This method involves heating the milk or other similar foodstuff up to a certain temperature. For example, milk at 80 degrees Celsius for 15 minutes and cooking it quickly. म्हणजे काय आहे तर बघा, ही प्रोसेस आहे त्याला हीटिंग देतो, उष्णता देतो आपण इन अप टू अ सर्टन टेम्परेचर. काही टेम्परेचरच्या कालावधीमध्ये, जसं मिल्क आहे, दूध आपण 80 डिग्री सेल्सिअसला तापवतो इन 15 मिनिट्स, 15 मिनिटामध्ये आपण आपलं दूध तापवतो. अँड कूलिंग इट क्विकली, आणि ते गार करायला ठेवतो. दिस डिस्ट्रॉयड द मायक्रोब्स प्रेझेंट इन द मिल्क अँड इट कीप फॉर अ लाँग ड्युरेशन. आणि त्याच्यावरचे जे मायक्रोब्स होतात ते नाहीसे होतात आणि हे दूध आपल्याला जास्त काळासाठी वापरता येतं. म्हणजे आपण मेथड्स ऑफ फूड प्रोटेक्शनमध्ये काय पाहिलं, फ्रीजिंग, स्मोकिंग, यूज ऑफ इन्सेक्टिसाइड, इरेडिएशन्स, यूज ऑफ इनर्ट गॅस, यूज ऑफ प्रिझर्वेटिव्ज अँड पेस्टरायझेशन. हे सगळ्या प्रोसेस कशामध्ये येतात तर मेथड्स ऑफ प्रोटेक्शन. राईट दी शॉर्ट नोट ऑफ मेथड्स ऑफ प्रोटेक्शन. तुम्हाला सगळे पॉईंट वाईज लिहिलं लागेल किंवा राईट दी नेम्स ऑफ अ मेथड ऑफ फूड प्रोटेक्शन. फक्त नावं लिहा सांगितलं तर त्याचे हेडिंग्स तुम्ही लिहू शकता. त्यानंतर खालचं आहे बघा, डू यू नो अँड ग्रेट सायंटिस्ट. हे नाही आहे सिलेबसला तरीही आपण एक्सप्लेन करू. इन महाराष्ट्र इरेडिएशन प्लांट्स हॅव बीन इन्स्टॉल्ड ॲट अ लॅसलॉंग फॉर ओनियन्स अँड पोटॅटोज अँड ॲट अ नवी मुंबई फॉर स्पेसीज अँड कंटामिनेंट्स. म्हणजे हे काय आहे तर महाराष्ट्रामध्ये इरेडिएशन्स प्लांट्स इन्स्टॉल्ड आहेत किंवा आहेत लासालवा फॉर ओनियन इथं, आणि पोटॅटोज ॲट नव मुंबई म्हणजे मुंबईमध्ये पोटॅटोज मिळतं, तर लासलगावमध्ये ओनियन आपल्याला पाहायला मिळतं. आणि काही आहेत ते कंटिमेंट्स आहेत, म्हणजे काही मसाल्याचे पदार्थही आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. ग्रेट सायंटिस्ट द मायक्रोबायोलॉजिस्ट लोस
Peristroyer developed the technology of preserving the quality of food by raising its temperature to prevent microbial growth in the food. ह्या सायंटिस्टनी काय केले तर रेझिंग टेम्परेचरला एखादं फूड आपण ठेवले गुड क्वालिटी फूड तर ते प्रिझर्व करताना त्यावरील मायक्रोबायल ग्रोथ काय होते प्रिव्हेंट होते म्हणजे कमी होते असं या सायंटिस्टनी एक्सप्लेन केले. लेट्स सी पुढचा पॉइंट आहे. लेट्स रिकॉल व्हॉट इज मीन बाय अडल्टरेशन ऑफ फूड म्हणजे अन्न भेसळ. अडल्टरेशन म्हणजे काय तर अन्न भेसळ म्हणजे काय बघा. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल देते तुम्हाला. तुम्ही तेल घेऊन आला बाजारामधून सुट्टं तेल तर त्या तेलामध्ये कुठला तरी दुसरं ऑइल त्या तेलामध्ये मिसळलेलं असतं. हे तुम्ही कशावरून ओळखता तर त्या ऑइलचा स्मेल आपल्याला पाहायला मिळतो. बघा कंप्लीट द फॉलोइंग टेबल. फूड स्टाफ दिलंय मिल्क, सेकंड दिलंय रेड चिली पावडर, थर्ड दिलंय ब्लॅक पेपर म्हणजे मिरं आणि आईस्क्रीम. यामध्ये अडल्टंट काय मिसळले ह्यामध्ये अन्नामध्ये तर मिल्कमध्ये बघा सोडा, ॲसिड किंवा स्टार्च. सोडा तुम्हाला माहीत आहे खायचा सोडा असतो आपण स्वयंपाकघरात वापरतो तो सोडा त्या दुधामध्ये मिसळलेला असतो. रेड चिली पावडरमध्ये ब्रिक पावडर किंवा सॉल्ट किंवा क्लॉक म्हणजे काय तर बघा ब्रिक म्हणजे रेड कलर आहे म्हणजे विटेची पावडर. वीट घर बांधायला वापरतो त्या विटेची पावडर असते किंवा सॉल्ट मिसळलेलं असतं. त्यानंतर ब्लॅक पेपर सीड्स ऑफ पपया. पपईमधली बी ही काळी असते मग या ब्लॅक पेपरमध्ये या मेरीमध्ये त्या बिया टाकलेल्या असतात. आईस्क्रीम पेपर कॉईल, पेस्टिसाइड्स, वॉशिंग पावडर. आईस्क्रीममध्ये बघा वॉशिंग पावडर मिसळली जाते किंवा पेपर ऑइल पेस्टिसाइड मिसळलं जातं. म्हणजे कुठल्या ना कुठल्याही पदार्थामध्ये काहीतरी भेसळयुक्त अन्न अडल्टरेशन हे मिसळलेलं असतं. द हेल्थ ऑफ ऑल पीपल यंग अँड ओल्ड पुअर ऑर रिच इज अनडेंजर्ड बाय फूड अडल्टरेशन. कोणतेही लोक असू द्या मग ते मोठे यंग असू द्या किंवा ओल्ड म्हातारे असू द्या किंवा खूप श्रीमंत असू द्या किंवा खूप गरीब असू द्या इज डेंजर्ड बाय फूड अडल्टरेशन. ह्या सगळ्यांना त्या अन्न भेसळपासून काय असतो तर धोका असतो. डिफरंट टाईप्स ऑफ अडल्टरेंट्स अफेक्ट अवर हेल्थ इन अ डिफरंट वेज. आणि याचा परिणाम आपल्या शरीरावर वेगवेगळ्या अवयवांमार्फत होत असतो. सम अडल्टरेंट्स कॉज ॲब्डॉमिनल डिस्कम्फर्ट ऑर पॉयझनिंग. यामुळे काय होते तर जे खाल्लं ॲब्डॉमिनल म्हणजे जे की आपण भेसळयुक्त अन्न खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ॲब्डॉमिनल प्रोसेस होते म्हणजे आपल्या शरीराची जी अंतर्क्रिया आहे ती बिघडते. पॉयझनिंग विषबाधा होऊ शकतं. व्हाईल सम मे अफेक्ट द फंक्शनिंग ऑफ सम ऑर्गन्स इफ कन्झ्युम्ड ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम ऑर इवन कॉज अ कॅन्सर. आणि हेच फंक्शन आपल्या शरीरामध्ये चालू राहिलं पॉयझनिंग युक्त किंवा हे विषबाधा झालेले किंवा हे अन्न भेसळयुक्त अन्न जर आपण खात राहिलो तर हा लॉंग पिरियड ऑफ टाईम राहिलं तर आपल्या शरीरावर काय होतात कॅन्सरचे परिणाम पाहायला मिळतात. फूड इज अडल्टरेटेड इन दिस वे टू. रिमूव्हल ऑफ सम इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ फूड फॉर एक्झाम्पल रिमूव्हल ऑफ फॅट कंटेंट ऑफ मिल्क. काय करा तर एखाद्या अन्नामधून जो इम्पॉर्टंट घटक आहे नको आहे ते रिमूव्ह करा. फॉर एक्झाम्पल रिमूव्हल ऑफ अ फॅट कंटेंट मिल्क. दुधामधून फॅट रिकामं करा. इसेन्स ऑफ अ क्लेव्स अर्क म्हणजे लवंग नंतर कॅन्डमन्स वेलदोडे हे सगळे काय करा तर त्या दुधामध्ये मिसळल्यानंतर त्यामधले नको असलेलं कंपोनंट काय होईल बाहेर पडेल. मिक्सिंग ऑफ अ लो क्वांटिटी इरिडेबल ऑर अ चॅपर मटेरियल ऑर अ हार्मफुल कलर विथ फूड. बघा आत्ता सांगितलेलं मी जे आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये वेगवेगळे कलर वापरतो या कलरमध्ये सुद्धा केमिकल्स असतात. हे केमिकल्सही हे कलरही आपण आपल्या स्वयंपाकघरात वापरताना ते कमी प्रमाणात वापरा.
किंवा वापरूही नका. मिक्सिंग ऑफ सम हार्मफुल मटेरियल लाईक स्मॉल स्टोन्स, फाईन स्टँड, आयर्न फ्लिक्स, युरिया, ड्रग ऑफ हॉर्सेस, सॉल्ट डस्ट इट्सेट्रा. आणि मिक्सिंग ऑफ अ हार्मफुल मटेरियल म्हणजे मिक्स केलेले जे हार्मफुल मटेरियल आहेत ते सुद्धा काय करा तर लाईक स्टोन दगड, फाईन स्टँड, आयर्न फिल्म्स, युरिया हे सुद्धा काही करा नष्ट. जसं की आपल्या धान्यामध्ये दगड वगैरे आपण दळण करताना ते काढत असतो ते काही करा तर त्यामुळे आपल्याला कोणताही आजार होणार नाही ह्याची काळजी घ्या. थिंक अ लिटिल each one of us should think about that we eat every day and about the nutritive value and quantity of the food we eat. आपण रोज जेवत असतो, या रोज जेवणामधून आपल्याला काही न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू अँड क्वालिटी फूड आपल्याला मिळते का? आपण रोज जेवतो बरोबर आहे, राईस घेतो, बाजरी, गहू यांमधलं काहीतरी घेत असतो, त्यामधून आपल्याला प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स हे मिळत असतात. पुढचा आहे हाऊ विल यू फाइंड आउट इफ फूड हॅज बीन अडल्ट्रेटेड. कशामध्ये काय मिसळलेलं असतं, म्हणजे भेसळयुक्त अन्न म्हणजे काय आणि ते कशा रीतीने मिसळतात. बघा, फूड मटेरियल आहे, पहिला आहे मिल्क. मिल्क म्हणजे तुमचं दूध. दुधामध्ये काय मिसळतात? वॉटर. त्याची टेस्ट कशावरून ओळखते? पुट अ ड्रॉप ऑफ मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड अँड स्लाइडली इन्क्लाइन इट टू स्प्रेड द ड्रॉप. एका स्लाइडवरती दुधाचा ड्रॉप घ्या आणि तो काय करा? स्लाइटली इन्क्लाइन म्हणजे थोडा तिरका करा. इट टू स्प्रेड दी ड्रॉप आणि तो ड्रॉप सोडा. काय होईल? पाणी असेल तर ते पटकन खाली येईल. इफ द स्प्रेड मार्क ऑफ मिल्क डज नॉट अपियर मिल्की व्हाईट वॉटर मस्ट हॅव बीन ॲडेड टू इट. ओघळणारी पांढरी खून न दिसल्यास त्यामध्ये आपण काय समजूया? वॉटर ॲड आहे. रेड चिली पावडर म्हणजे ब्रिक डस्ट, त्यामध्ये विटाचे तुकडे आहेत. टेक अ स्पूनफुल ऑफ चिली पावडर इन अ बीकर, ॲड वॉटर अप टू हाफ ऑफ द बीकर, स्टेअर इट अँड लिव्ह इट अनडिस्टर्ब फॉर अ फ्यू मिनिट्स. रेड चिली पावडर घ्या, ती एका बीकरमध्ये घ्या. त्या बीकरमध्ये घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी घाला, ते हलवा आणि काही मिनिटांसाठी ते ठेवा. If a red layer is seen salted at the bottom of the beaker, it must have been adulterated with a drink. If a red layer is seen salted at the bottom म्हणजे त्या बीकरमध्ये जर ती चिली पावडर तळाला जाऊन बसली तर समजा की त्यामध्ये काय आहे? ब्रिक डस्ट म्हणजे विटेचे तुकडे त्यामध्ये मिसळलेले आहेत. नंतर आहे टर्मरिक पावडर, हळद पावडर. मिथेनिल येलो, टेक अ स्पिंच ऑफ टर्मरिक पावडर इन अ टेस्ट ट्यूब, ॲड अ स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर टू इट, शेक द मिक्सचर अँड ॲड अ फ्यू ड्रॉप्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl. काय करायचे? थोडीशी हळद पावडर आपल्या टेस्ट ट्यूबमध्ये घ्यायची, त्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकायचे, फ्यू ड्रॉप्स ऑफ, ते हलवल्यानंतर त्यामध्ये टाकायचे. काय समजेल? The mixture becomes red on addition of a concentrated HCl and the red color does not disappear. काय दिसेल तुम्हाला? त्यामध्ये HCl टाकल्यानंतर त्या टर्मरिक पावडरचा रेड कलर झाला तर तो रेड कलर डिसॅपियर होत नाही, म्हणजे तो जात नाही. म्हणजेच काय तर तिथं भेसळ असेल तर लाल रंग कायम राहतो, म्हणजे तिथं मिथिल येलो हे ॲड केले हे आपल्याला समजतं. रवा, फाईन आयर्न फ्लिंग्स, पास अ मॅग्नेट थ्रू द रवा. फाईन आयर्न फ्लिंग्स, छोटे छोटे आयर्नचे तुकडे रव्यामध्ये मिसळलेले असतात. ते कशाद्वारे ओळखतो आपण? मॅग्नेट, लवचुंबक. रव्यामध्ये फिरवल्यानंतर त्या लवचुंबकाला काही त्यामधले छोटे छोटे बारीक कण कॅच करतात. म्हणजेच काय? आयर्न फिल्म्स आयदर टू द मॅग्नेट, आणि जर त्या मॅग्नेटला ते चिकटले नाही तर त्यामध्ये आयर्न फिल्म्स नाही आहेत हे आपण समजतं आपल्याला. म्हणजे काय आहे बघा, या लेसनमध्ये आपल्याला काय सांगितले तर फूड सेफ्टी, अन्नाची सुरक्षितता आपण कशी करणार आहोत. सुरक्षता करताना त्यामध्ये क्वांटिटेटिव्ह, क्वालिटेटिव्ह अन्नपदार्थ म्हणजे काय? ते स्पॉइलेज म्हणजे ते खराब झाले नाहीत पाहिजे. अन्न प्रिझर्व कसं करून ठेवणार,
त्यानंतर मेथड्स ऑफ प्रिझर्वेशन, अन्न कशा पद्धतीने साठवू शकतो हे सगळे, आणि अन्न भेसळ ही आपण कशी ओळखतो हे काही पॉईंट्स आपण या लेसनमध्ये पाहिलेले आहेत. हा लेसन आपला आज इथे संपतोय. या लेसनचे एक्सरसाइज सॉल्व करायचा प्रयत्न करा तुम्ही. येईल तुम्हाला, सगळे आन्सर बुक्समध्ये आहेत. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला मी हा एक्सरसाइज टाकेन. तोपर्यंत तुम्ही हा एक्सरसाइज जेवढे प्रश्न सॉल्व करता येतील तेवढे सॉल्व करा. थँक्यू.